हॅलो. आता येतोय ना आवाज? हो, येतोय. ओके ओके. तर मी तुम्हाला सांगत होतो की कंपन्या आपल्याला कोणत्या निवडायच्या आहेत, तर ज्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला इसेन्शियल प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, अशा कंपन्या आपल्याला सिलेक्ट करायच्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या घरामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरचे प्रॉडक्ट्स असतात. आपण डव्ह साबण वापरतो किंवा रिन किंवा व्हील वापरतो किंवा आपले फिनेल किंवा आपण घराला पेंट देतो तर आपण एशियन पेंट्स जनरली प्रिफर करतो. तर मार्केट शेअर खूप मोठं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही गाडी घेता तर तुमच्यापाशी 2-3 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही मारुतीची गाडी घेता, टाटाची घेता किंवा हुंडईची घेता. म्हणजे फार जास्त ऑप्शन्स नसतात. ज्यांचा मार्केट शेअर खूप जबरदस्त आहे, स्ट्रॉंग आहे. लहान मुलाला जर आपल्याला बेबी फूड द्यायचं असेल तर आपण नेसलेचा सरलॅक घेणार मार्केटमध्ये, कारण दुसरा कोणी कॉम्पिटिटरच अस्तित्वात नाहीये. किंवा आपण मॅगी खाणार. 2 मिनिटामध्ये फास्ट फूड बनणार काय आहे, तर मॅगीच आहे. तर असे प्रॉडक्ट्स जे आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनलेले आहेत, जे आपण वापरतो. तुम्ही कोणत्या बँकेमध्ये खाता असेल, एक तर तुमचं एसबीआय मध्ये खाता असेल, नाहीतर तुमचं आयसीआयसीआय ऍक्सिस एचडीएफसी मध्ये असेल. तर फार लिमिटेड ऑप्शन्स आहेत आणि हे लोक मार्केटला लीड करतात. हे लोक ह्यांच्या क्षेत्रातले टॉपचे लोक आहेत. यांना जर काढून टाकलं तर काहीतरी बिघडेल. तर अशा कंपन्या आपल्याला निवडायच्या आहेत ज्या आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहेत, ज्यांचा तिकीट साईज छोटासा आहे. आपण डोक्याला तेल लावतो तर 99% लोकांच्या घरी पॅराशूटचं तेल असेल. आता निहार म्हणून एक ब्रँड होता जो एचयुएलचा होता, तो सुद्धा मॅरिकोनी विकत घेतला. म्हणजे ते दुसऱ्यांना मोठं होऊच देत नाहीत, त्यांची मोनोपोली तयार करून ठेवतात मार्केटमध्ये. तर अशा कंपन्या ज्या छोट्या छोट्या साईजच्या प्रॉडक्ट्स विकतात, तर त्या कंपन्या आपल्याला बघायच्या. आणि इंडियन मिडल क्लास त्यांना खूप वापरतोय, तर अशा कंपन्या. आणि यांच्याकडे चांगले कॅश रिझर्व्ह असतात ह्या कंपन्यांकडे, कारण त्यांची विक्री खूप चांगली होते, त्या नफाही खूप चांगला कमवतात, त्यामुळे त्यांच्याकडे पैशाचा फ्लो असतो. फॉर एक्झाम्पल आता हे लोक आहे ना, बिझनेसमध्ये टॅक्टिक वापरतात की बाकी ठिकाणी होलसेलर्स अपॉइंट केले जातात. एका होलसेलरकडे 10 कंपन्यांचा माल असतो. पण ह्या ज्या कंपन्या आहेत तर ह्या काय करतात, होलसेलरला माल नाही देत नाहीत, तर त्या स्वतःचे डिस्ट्रीब्युटर्स अपॉइंट करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रॉक्टर अँड गॅम्बल आहे, पॅम्पर्स तुम्ही बघत असाल, किंवा खूप सारे प्रॉडक्ट्स आहे पीएनजीचे. तर ते लोक असं कंपन्यांना एजन्सीज देत नाहीत, तर ते काय करतात, स्वतःचा डेपो उघडतात आणि डिस्ट्रीब्युटरशिप तर्फे कमी मार्जिन मध्ये ते तुम्हाला माल पोहोचवतात. तर हे ह्यांचं खूप चांगलं लक्षण आहे. अजून एक यांची क्वालिटी म्हणजे यांची स्टॉकिस्ट सोबत किंवा जे चेन आहे, सप्लाय चेन, त्यांच्याशी रिलेशन खूप चांगले असतात. तुम्हाला माहिती असेल, पेज इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे जी जॉकीची फ्रँचायझी कंपनी आहे. म्हणजे जॉकीचा जो माल विकतो तो सर्व पेज इंडस्ट्रीज मार्फतच विकला जातो. आणि ह्या पेज इंडस्ट्रीने कोविडमध्ये त्यांच्या रिटेलर्सला किंवा त्यांच्या फ्रँचायझीला खूप सूट दिली की ठीक आहे, तुम्ही आता आम्हाला पैसे देऊ शकत नाही तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही 3 महिन्यांनी पेमेंट्स करा, 6 महिन्यांनी पेमेंट्स करा. तर ही जी सप्लाय चेन इतकी स्ट्रॉंग आहे, गल्ली बोळा त्यांची दुकानं आहेत आणि यांच्याकडे कॅश रिझर्व्ह असल्यामुळे हे सपोर्ट करू शकतात, लोकांच्या अडचणी समजून घेऊ शकतात. आणि हेच कारण आहे की हे जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत एशियन पेंट्सचे किंवा जॉकीचे, ते 25-25 वर्ष यांच्याशी लॉयल राहतात. तर अशा कंपन्या ज्या भक्कम आहेत, मजबूत आहेत, आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झालेल्या आहेत, तर अशा कंपन्यांमध्ये आपण कॉफी कॅन इन्व्हेस्टमेंट करायला काहीच हरकत नाही. तर हळूहळू काय झालं भारतामध्ये, तुम्ही जर 2-3 वर्षात अभ्यास करत असाल, पहिल्यांदा डिमॉनिटायझेशन झालं, ज्यामुळे जे लोकल प्रॉडक्ट्स विकायचे किंवा बिना टॅक्सचा माल विकायचे, तर अशा लोकांना बिझनेसमधून ऑटोमॅटिकच ते लोक बाहेर पडले, त्या स्पर्धेत ते टिकू शकले नाही. आणि आता सगळा खेळ अनऑर्गनाइज सेक्टर पासून ऑर्गनाइज सेक्टरच्या हातात आलाय. जर तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर 1 नंबरचाच धंदाच करावा लागेल, त्याच्यातून तुम्हाला सुटकाच नाहीये. सगळं डिजिटल होत आहे, पैसे ऑनलाईन ट्रान्सफर होत आहेत, तर प्रत्येक गोष्ट बँकेमध्ये जाते. आणि ज्या लोकांचे अकाउंट बॅलन्स शीट क्लीन असतील, ज्यांचे व्यवहार चोख असतील, जे सरकारला रेव्हेन्यू देतील, अशाच लोकांना पुढे ग्रोथच्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध आहेत. बिना बिलाचा आता इथून पुढे काही चालणार नाही. तर त्यामुळे हा एक फायदा होतो ह्या ब्रँडेड कंपन्यांना. आणि यांचा ब्रँड सुद्धा खूप मजबूत असतो, जो लोकल प्रॉडक्ट्सला ओव्हर पॉवर करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एखादं प्रॉडक्ट, डोमेस्टिक प्रॉडक्ट दुकानात विकत घ्यायला जाल आणि तुम्ही त्याला मागाल की मला एक फिनेल पाहिजे, तर आपण आपले जे टीव्हीवर आपण जे ऍडव्हर्टाईज बघतो, लाईज हॉल किंवा अशा काहीतरी अशा गोष्टी असतात ज्या आपण बघितलेल्या असतात. तुम्ही हार्पिक घ्यायला जाता आणि त्यांनी जर लोकल ब्रँड दिला कुठला तरी तसाच निळ्या बाटलीमध्ये, तर आपण तो रिजेक्ट करतो. आपण म्हणतो नाही नाही, आम्हाला चांगलं ब्रँडेड द्या.
तर ही सायकोलॉजी किंवा ही जी जाहिरातींचा खेळ आहे यामुळे सुद्धा ह्या ब्रँडेड कंपन्यांना जास्तीत जास्त फायदा होतो. तर आता पुढचा मुद्दा आहे की ह्या स्टॉक्सचा परफॉर्मन्स कसा राहील किंवा ह्या स्टॉक्स मध्ये मी गुंतवल्यामुळे माझा फायदा कसा होईल. तर एक गोष्ट निश्चित आहे, ह्यांचं मार्केट कॅपिटल इतकं मोठं असल्यामुळे यांच्यामध्ये व्होलॅटिलिटी कमी असते. एक 50 करोड 100 करोड कॅपिटलची कंपनी खालीवर करणं खूप सोपं आहे, पण मोठ्या मोठ्या ब्रँडेड कंपन्यांना ज्यांचं कॅपिटल 50,000 करोड आहे किंवा HULचं कॅपिटल 1,00,000 करोड आहे, तर त्या कंपनीला मॅनेज करणं सोपं नाही. त्याला खालीवर करण्यासाठी सुद्धा तितका जास्त पैसा लागतो. त्याच्यामुळे यांच्यात व्होलॅटिलिटी खूप कमी आहे. जेव्हा केव्हा मार्केटमध्ये कोविड सारखे असे शार्प फॉल येतील, आपण बघितलं मार्च 2020 मध्ये काय झालं होतं, तर वेगाने मार्केट पडलं, 10% 15% खाली येत होतं दररोज. आणि इकडे इन्व्हेस्टर लोकांच्या बीपी वाढत होतं, अटॅक यायचं बाकी होतं की आपले पैसे आपल्या डोळ्यासमोर अर्धे होताना बघताना. तर इथं काय होतं, लो व्होलॅटिलिटी असल्यामुळे आणि यांची बॅलन्स शीट चांगली स्ट्रॉंग असल्यामुळे इथं खूप कमी प्रमाणात स्टॉक्स पडतात आणि त्यांची रिकव्हरी सर्वात अगोदर होते. ज्या कंपन्या लार्ज कॅप आहेत त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की त्या खूप हळूहळू खाली जातील आणि ऍट द सेम टाइम त्या फार पटकन वर येतील. ज्या कचरा कंपन्या आहेत, ज्या प्रॉफिट कमवत नाहीत, अशा कंपन्या वर येणार नाहीत कदाचित, पण ज्या कंपन्या सॉलिड आहेत त्या लगेच वर येतील. तर हे एक वैशिष्ट्य आहे, शार्पर रिकव्हरी होईल ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये आणखीन एक बेनिफिट असा आहे की यांचे रिटर्न्स कन्सिस्टंट असतील, ह्या वेळोवेळी तुम्हाला डिव्हिडंड देतील, एक व्याज रूपामध्ये काही ना काही रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होईल. आणि डिव्हिडंड कोण देऊ शकतो, तर ज्यांच्याकडे कॅश रिझर्व्ह आहे, जी कंपनी नफ्यात आहे. सेबीचा रूल आहे की जर तुमची कंपनी नफ्यात नसेल तर तुम्ही डिव्हिडंड घेऊ शकत नाही. मग प्रमोटरला सुद्धा नुकसान होतं आणि मग इन्व्हेस्टरला तर काहीच मिळत नाही. त्यामुळे आपण अशा कंपन्या निवडायला पाहिजे ज्या चांगल्या डिव्हिडंड देणाऱ्या आहेत. इथे ऑपरेटरला फार स्कोप नसतो आणि त्यामुळे रिस्क सुद्धा कमी होऊन जाते. तर हे काही त्याचे बेनिफिट्स आहेत. आता ह्या कॉफी कॅनला जर मी ट्रेंड इज द फ्रेंड ह्या मेथडशी जोडलं, जे लोक माझा कोर्स करतात त्यांना माहिती आहे की ट्रेंड इज द फ्रेंड आपण कशा पद्धतीने करतोय. तर जो स्टॉक कन्सिस्टंटली वाढतोय त्याच्यामध्ये मी ऍव्हरेज करायला सांगतो तुम्हाला. जो स्टॉक समजा 5% ग्रोथ दाखवतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी इन्व्हेस्टमेंट करा, 25% इन्व्हेस्टमेंट करा, असं मी तुम्हाला सांगत असतो. तर आता मी तुम्हाला एक बाहुबलीचा रथ दाखवलाय, सॉरी भल्लाल देवचा. आणि तो भल्लाल देव काय करतो, तर त्याच्या समोरच त्यांनी एक चक्र लावलंय आणि ते चाक वेगाने फिरत असतं आणि त्याच्या समोर जो कोणी येतो तर तो त्याचं मुंडकं कापल्या जाईल, बरोबर. तर हा झाला ट्रेंड की तुमच्या समोर कोणीतरी येत आहे आणि तुमच्या वाऱ्याच्या दिशेमुळे तुम्ही त्या दिशेला पुढे जाताय, प्रवाहाच्या दिशेने तुम्ही पुढे जाताय, हे त्याचं सिम्बॉलिक आहे. आणि दुसरं काय आहे, तो उंचीवर बसलेला आहे, त्याच्या आजूबाजूला प्रोटेक्शन लावलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूला एक सैन्याचा घोळका सुद्धा असतो. तर ही काही ह्या रथाची वैशिष्ट्य आहेत. ह्याच पद्धतीने एखादी लार्ज कॅप कंपनी ही चांगल्या पोझिशन मध्ये असते त्यांच्या कॉम्पिटिटर पेक्षा आणि ती अशा पद्धतीने पुढे जाते की ज्यामुळे समोरच्या लोकांना किंवा त्या कंपनीला धोका खूप कमी आहे. त्यांचं ज्या पद्धतीने त्यांची ग्रोथ होते, ज्या पद्धतीने त्यांची वाढ होते आणि त्यांची पोझिशन आहे मार्केटमधली ती खूप स्ट्रॉंग आहे. ती भल्लाल देवशी रिप्रेझेंट करतोय मी. आणि पुढचा जो माझा पॉइंट आहे तो बाहुबलीचा आहे की हा बाहुबलीचा धनुष्यबाण आहे. आता मला सांगा की इतक्या मोठ्या धनुष्यबाणातून नेम चुकण्याची किती पॉसिबिलिटी असेल. तो कम्फर्टेबली मारतोय एकेकाला. ह्याच पद्धतीनं ह्या लार्ज कॅप कंपन्या, त्यांचा बिझनेस आहे की समजा आयटीसी किंवा बर्फरे फिलिप सिगरेट विकते, रेडिको खेतान दारू विकते आणि मग यांच्या बिझनेसला मरण आहे का. अबॉट इंडिया सारखी कंपनी जी डायबिटीजच्या गोळ्या विकते, बीपीच्या गोळ्या विकते आणि तुमची परिस्थिती कशीही असो, तुम्ही श्रीमंत असा गरीब असा, पण जर तुम्हाला एकदा रोग झाला तर तुम्हाला दर महिन्याला 500 रुपयाच्या गोळ्या घेणं भाग आहे. किंवा आपण सर्वजण इनरवेअर्स घालतो, तर 24 तास आपल्या अंगावर असणारी ती गोष्ट आहे, त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही, बरोबर. तर अशा पद्धतीच्या जर डोमेस्टिक प्रॉडक्ट्स विकणाऱ्या कंपन्यांना जर आपण आपल्या शेअर्समध्ये घेत गेलो तर त्या धंद्याला मरण नाही. त्यामुळे त्यांचा नेम कधी चुकणार नाही, त्यांचं प्रॉफिट, त्यांचं सेल याला कधीच मरण नाही. तर आपल्याला बेसिक 3 गोष्टी बघायच्यात. माझे ज्यांनी आर्टिकल्स वाचले त्यांना माहिती आहे कॉफी कॅनचा, की आपल्याला काय काय बघायचंय. पहिल्यांदा आपल्याला बघायचं रेव्हेन्यू ग्रोथ. रेव्हेन्यू ग्रोथचाच एक पार्ट आहे नेट प्रॉफिट ग्रोथ. दुसरा बघायचंय आपल्याला ROE आणि तिसरं बघायचंय ROCE. तर हे काय काय आहे मी थोडक्यात, जास्त टेक्निकल मध्ये न जाता, आपल्या डोक्याला जास्त ताण द्यायचा नाही, एकदम सोप्या भाषेत आपण बघूया की रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड आणि रेव्हेन्यू ग्रोथ या 3 गोष्टी काय काय आहेत.
तर समजलं तर ठीक आहे, नाही समजलं जास्त लोड घेऊ नका. रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे काय, तर पूर्ण कंपनी आहे, समजा पंको एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे आणि माझी कंपनी 10 लाख भांडवलावर मी सुरू केली होती. 10 लाखापैकी 1 लाख रुपये माझ्या कंपनीला देणं आहे. मी बँकेकडून घेतले होते किंवा मी वेगवेगळे बॉरोइंग्स घेतले होते, माझं काही टॅक्स लायबिलिटी आहे, मला कुणाला काही देणं आहे. तर 10 लाख रुपयामधले 1 लाख रुपये मी देणं आहे आणि माझ्याकडे उरतात 9 लाख रुपये फक्त. तर हे 9 लाख रुपये काय आहे, तर ती माझ्या शेअर धारकांची इक्विटी आहे. बरोबर, की ते पैसे माझ्या मालकीचे आहेत, ते कंपनीच्या मालकीचे पैसे आहेत असं आपण समजू शकतो. तर आपण काय केलं, जेवढी काही त्यांची इक्विटी आहे त्यातून आपण देणे वजा करून टाकले सगळे. टॅक्सेस असतील, कर्ज असतील, डेट असतील, आणखीन कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेन्सेस असतील. आणि एका वर्षामध्ये कंपनीने किती रुपये कमवले, पंको एंटरप्राइजेसनी एका आर्थिक वर्षामध्ये 1 लाख रुपये कमवले. तर त्या केसमध्ये 1 लाख रुपये भागिले 9 लाख रुपये, तर अशा पद्धतीने 9% माझा आरओई झाला. पण आता इथे एक कॅच आहे, की कधी कधी काय होतं, कंपनीवर कर्ज भरमसाठ असतं. एखाद्या कंपनीवर 5 लाख रुपयाचं कर्ज असेल, 10 लाख रुपयाची त्यांची इक्विटी आहे, पण ऍट द सेम टाइम त्यांचं 5 लाख रुपयाचं कर्ज आहे. मग ऑटोमॅटिकच काय होतं, की तुमची इक्विटी कमी होत जाते आणि आरओई वाढत जातो, कारण भागाकार आपण कमी संख्येने करतोय. तर त्यामुळे ऑटोमॅटिक 1 लाख भागिले 5 लाख केलं तर ऑटोमॅटिकच 20% आरओई होईल. आणि याला काउंटर करण्यासाठी म्हणून आरओसीई नावाचा दुसरा एक फॅक्टर काढण्यात आला. तर आरओसीई काय आहे, की तुमची ऑपरेटिंग अर्निंग्स, म्हणजे पहिला जो होता तो नेट इन्कम होता, हा दुसरा जो आहे तो इबिटा आहे. इबिटा म्हणजे काय, तर सर्व टॅक्सेस, सर्व तुमचे बिफोर टॅक्सेस जितका तुमचा नफा झालेला आहे, ग्रॉस प्रॉफिट असं म्हणता येईल याला. आणि ग्रॉस प्रॉफिट लाईन टोटल कॅपिटल, जेवढं काही तुमचं कर्ज आहे, एक्सपेन्सेस आहेत, बोरोइंग्स आहेत, टॅक्सेस आहेत, तर ते सर्व तुम्ही ऍड केले कॅपिटल एम्प्लॉईड मध्ये आणि अर्निंग्सनी त्याला डिवाइड केलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पंको एंटरप्राइजेस मध्ये 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये त्याची टोटल अर्निंग होती, 50,000 मी बाकीचे टॅक्सेस वगैरे देणार होतो, आणि कॅपिटल एम्प्लॉईड किती आपलं पूर्ण 10 लाख रुपये. तर त्या केसमध्ये 1.5 लाख भागिले 10 लाख, आणि हे काय जे 8%, 8.5% जे काही उत्तर येईल, तर तो आहे आपला आरओसीई. तर आय होप तुम्हाला आता क्लिअर झालं असेल आरओई काय असतो आणि आरओसीई काय असतो. आपल्याला हे फार खोलात जायचं नाही की आरओई कसा काढायचा, आरओसीई कसा काढायचा. आपल्या कामाची गोष्ट काय आहे, आरओई आणि आरओसीई जेवढे जास्त असतील एखाद्या कंपनीचे, तेवढी ती कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग कंपनी आहे. एवढं आपल्यासाठी कामाचं आहे. वॉरेन बफे सुद्धा काय म्हणतात, मी सर्वात पहिल्यांदा कंपनीचा आरओई आणि आरओसीई बघतो, आणि हे दोन आकडे जर जवळजवळ असतील कुठल्याही कंपनीचे, तर ती कंपनी चांगली आहे असा मी निष्कर्ष काढतो. तर आपण बघूया, आपल्याला तिसरा जो घटक बघायचा आहे तो आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ. तर अशी कंपनी जी वर्षानुवर्ष प्रत्येक वर्षी तिचा सेल वाढतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या वर्षी 50,000 बुलेट विकल्या, पुढच्या वर्षी 60,000 बुलेट विकल्या, त्याच्या पुढच्या वर्षी 70,000 बुलेट विकल्या, हे कंपनी ग्रो करण्याचं लक्षण आहे, की कंपनीचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये हिट होतोय, तुमच्या मालाला डिमांड आहे आणि तुमचं भविष्य चांगलं आहे. कारण ही ग्रोथ डिमांड अशीच चालू राहील, म्हणजे याचा अर्थ मार्केटमधली त्याची नस तुम्ही ओळखलाय, तुमच्या प्रॉडक्टला तिथं स्पेस आहे, तर हे खूप चांगलं लक्षण आहे. ऍट द सेम टाइम जेव्हा कंपनी वाढते तेव्हा नफा सुद्धा वाढला पाहिजे. कधी कधी असं होतं सेलचे आकडे तर दनादन वाढतात, पण नफ्याचे आकडे काही वाढत नाहीत. हे काही चांगलं लक्षण नाहीये, कारण जोपर्यंत नफा वाढणार नाही आपल्या शेअर्सचे भाव नाही वाढणार. असं होतं की बिझनेस जेव्हा मोठ्या स्केलला जायला लागतो तर तुमचे खर्च इतके वाढतात आणि नफा कमी होत जातो. तर आपल्याला बघायचंय काय, तर प्रॉफिट सुद्धा वाढलं पाहिजे आणि सेल सुद्धा वाढला पाहिजे. तर बस हे 4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या, रेव्हेन्यू ग्रोथ किंवा सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, आरओई आणि आरओसी. तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे कुठं मिळेल, तर हे तुम्हाला screener.in वर उपलब्ध आहे. हे दुसरे 2 मी पॅरामीटर्स ऍड केले जे एकदम साधे सोपे आहेत. कंपनीचा शेअरचा भाव गेल्या 5 वर्षामध्ये किती रुपयांनी वाढला, किती टक्क्यांनी वाढला, आणि सीएजीआर म्हणजे काय, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट, म्हणजे दरवर्षी इतक्या पर्सेंटनी शेअरचा भाव वाढला. तर समजा तुमचा शेअर 5 वर्षामध्ये 100% रिटर्न देतो, याचा अर्थ तो प्रत्येक वर्षी 20% रिटर्न देतोय. तर हे पॅरामीटर्स आपल्याला कुठं बघायला भेटतील, तर तुम्ही सरळ जा screener.in वरती, किंवा तुम्ही टिकर टेपवर जाऊ शकता, मनी कंट्रोलवर जाऊ शकता. असे कोणते पण जे स्क्रीनर्स आहेत त्या कुठल्याही स्क्रीनवर तुम्हाला ही माहिती उपलब्ध आहे, विनामूल्य आहे. तर आता उदाहरण म्हणून मी घेतलं ग्लँड फार्मा. ग्लँड फार्माचा मी आरओई आणि आरओसीई काढलाय. तर माझा आरओसीई आहे ग्लँड फार्माचा 28% आणि आरओई आहे 20%. त्याचा सेल्स ग्रोथ आहे दरवर्षी 20% विक्री वाढते यांच्या प्रॉडक्टची. ही एक फार्मास्युटिकल कंपनी आहे,
यांचे काही औषधही बनवतोय आणि यांच्या औषधांना डिमांड आहे मार्केटमध्ये, यांचं पेनिट्रेशन खूप चांगलं आहे आणि यांचं प्रॉफिट पण खूप जबरदस्त आहे. 26% दरवर्षी हे नफा कमवत आहेत. तर ही 5 वर्षाचा हा रेकॉर्ड आहे, 5 वर्षाचा सेल आणि 5 वर्षाचा प्रॉफिट. असं म्हणतात की एखाद्या वेळेस योगायोगाने तुम्ही खूप चांगली ग्रोथ करू शकता. जसं कोविड आला आणि काही पर्टिक्युलर सेक्टर तुफान वेगाने पळायला लागले, पण कोविड गेल्यावर या कंपन्या झोपणार. तर आपल्याला हे नको, 1 वर्ष मी खूप चांगलं परफॉर्म करतो आणि पुन्हा 4-5 वर्ष मी हालचाल करत नाही. तर अशा सेक्टरमध्ये आपल्याला जायचं नाही. आपल्याला 5 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड ह्याच्यासाठीच बघायचा आहे. ऍक्च्युअल कॉफी कॅन मध्ये तर 10 वर्ष सांगितलंय, पण आज जग वेगाने बदलतंय, तर म्हणून आपण 5 वर्षाचा एक बेंचमार्क आपण डिसाईड करू शकतो. तर आता मी मेन मुद्द्यावर येतो. आज तुमच्यासाठी मी अशा 15 कंपन्या शोधून काढलेल्या आहेत, ज्या खूप चांगल्या पॅरामीटर्स वरती पास होतात आणि ही प्रत्येक कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असली पाहिजे. आता तुम्हाला 2 गोष्टी करायच्यात. एक म्हणजे तुमच्याकडे ही कंपनी नसेल तर ही तुम्हाला खरेदी करायची आहे. जे माझा कोर्स करतात त्यांना माहिती आहे की आपण एक स्टॉक खरेदी करतो आणि जेव्हा त्याचा रेट वाढत जातो तेव्हा आपण त्याला ऍव्हरेज करतो. तर मला वाटतं आतापर्यंत ही टेक्निक तुम्हाला समजली असेल, जितके मी आर्टिकल्स लिहिले किंवा आपले जेवढे सेशन्स झाले ह्या सगळ्यातून. आणि समजा जर तुमच्याकडे तुमचा पोर्टफोलिओ असेल तर तुम्हाला तपासून बघायचं, तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. एक एक्सेल शीट बनवा किंवा कागदावर एक लिस्ट बनवा आपल्या पोर्टफोलिओची, त्याच्यासमोर 3 कॉलम करा, एक आरओई, एक आरओसीई आणि शेवटी करा सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ. आणि हे तपासून बघा की आपली कंपनी किती पाण्यात आहे, आपली कंपनी खरंच धंदा देते का. आपण ज्या घोड्याला एक वेगवान घोडा म्हणून समजतोय तो खरंच घोडा आहे का, तो गाढव आहे का, तो खेचर आहे घोड्याच्या वेशातला. तर हे तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीनं नस बघून रोगाचं निदान करता येतं, त्याच पद्धतीनं तुमचे हे आकडे तुमच्या कंपनीची आर्थिक तब्येत तुमच्या समोर रिप्रेझेंट करतील. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही कंपन्या दाखवतोय. तर पहिली कंपनी आहे कोटक महिंद्रा बँक. तर ही जबरदस्त बँक आहे. बँकेच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची आहे, एनबीएफसी किंवा बँका ज्या असतात त्यांच्यावर असतं कर्ज. ते लोक काय करतात, कुणाकडून तरी कर्ज घेतात, कुणाला तरी अजून जास्त दराने ते कर्ज देतात आणि मधल्यामध्ये चांगलं कमिशन कमवतात. आणि बँका अशा प्रॉडक्ट्स आहेत ज्या दे मेक मनी आउट ऑफ नथिंग, ही त्यांची खासियत आहे. त्यांचं स्वतःचं काहीच नसतं, त्यांची फॅक्टरी नसते किंवा त्यांचा कुठला माल नसतो, ते फक्त सेवा देतात आणि लोकांकडून पैसा काढून घेतात. बरोबर. तर म्हणून मग बँकेचा जो आरओसीई असतो तो नेहमी कमी असतो, कारण त्यांच्यावर कर्ज असतं म्हणून. तर 5-6% आरओसीई सुद्धा खूप चांगला समजण्यात येतो बँकांच्या बाबतीत आणि ह्याच्या बाबतीत, एनबीएफसीच्या बाबतीत. फॉर एक्झाम्पल मुथूट फायनान्स, मन्नापुरम फायनान्स किंवा अशा ज्या मनी लेंडिंग करणाऱ्या कंपन्या आहेत, प्रायव्हेट बँका आहेत, पब्लिक PSU बँका आहेत. जसं आपण बघितलं होतं, डेट टू इक्विटी रेशो प्रत्येक कंपनीचा कमीत कमी असावा, तो चांगला. पण बँकांमध्ये तुम्हाला असं दिसून येईल डेट टू इक्विटी 2 आहे, 3 आहे, 9 आहे. तर ते तुम्हाला दुर्लक्ष करावं लागेल, कारण त्यांचा धंदाच कर्जाचा आहे, ते पैशाचाच धंदा करतात. त्यामुळे आरओसीई चांगलाच म्हणावा लागेल. आरओई यांचा 12% आहे, नॉट बॅड. दरवर्षी हे 10% वाढतायत, प्रॉफिट मात्र 26% कमवत आहेत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रॉफिट ग्रोथ यांची जबरदस्त आहे. असा कोणता धंदा आहे जो 25% वाढतोय दरवर्षी? तर अशाच कंपन्या आपण घेतल्या पाहिजे. 5 वर्षाखाली जर तुम्ही 1 लाख रुपये टाकले असते तर आज त्याचे 2 लाख 2.5 लाख झाले, 136% रिटर्न तुम्हाला मिळालेले आहेत. समजा 5 वर्षापूर्वी ज्यांनी कोटक महिंद्रा घेतला असेल, आणि दरवर्षी तुम्ही 18% रिटर्न CAGR शेअरनी तुम्हाला मिळवून दिलेला आहे. तर ही साधी स्कीम आहे, 5 वर्षामध्ये डबलपेक्षा जास्त पैसे मिळतात. अशीच एक मोठी भव्य बँक आहे भारताची, HDFC बँक. एकदम कानाकोपऱ्यात पोहोचले आणि आपल्यापैकी प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या रूपाने या कंपन्यांशी जोडला गेलेला आहे. तर यांचा पण आरओसी चांगला आहे, 6%, आरओई 16% आहे. यांचा सेल्स 15.3% होतो, प्रॉफिट ग्रोथ 15% आहे. म्हणजे हे बघितलं पाहिजे 15%च्या वर आहे का. एखादी कंपनी 10, 15, 20% जर कमवती असेल तर मग मला द्यायचं काहीच कारण नाही. या शेअरनी सुद्धा 150% रिटर्न दिलेले आहेत आणि CAGR यांचा 20% आहे. तर हे 6 पॅरामीटर जर तुम्ही तपासून पाहाल. आता बघा एशियन पेंट्सचे आकडे काय म्हणतात. याच्यात एक इंटरेस्टिंग तुम्हाला मी उदाहरण सांगतो. जर समजा 7 वर्षापूर्वी तुम्ही निफ्टी किंवा सेन्सेक्स मध्ये पैसे लावले असते तर तुमचे पैसे आतापर्यंत 3 पट किंवा 3.5 पट झाले असते. पण जर समजा एखाद्या माणसाने एशियन पेंट्स मध्ये 7 वर्षापूर्वी 1 लाख रुपये लावले असते तर त्याचे पैसे आज 25 पट पेक्षा जास्त झाले असते. तर हे याची गंमत आहे एशियन पेंट्सची. इतक्या वेगाने ही कंपनी वाढते की निफ्टी सेन्सेक्सला तर आउट परफॉर्म केव्हाच करते. 15 वर्षापूर्वी जर एशियन पेंट्स मध्ये पैसे लावले असते तर तुमचे 37 पट रिटर्न झाले असते.
तर ही सुद्धा किती मोठी अचिव्हमेंट आहे. तर मग आता आपल्याला हे समजत नाही की आज अशी कोण, हे तर भूतकाळात हे होऊन गेलं, भूतकाळात तर हे होऊन गेलं, पण इथून पुढे अशा कोणत्या कंपन्या असतील ज्या अशा जबरदस्त रिटर्न देतील? तर ह्याच्यासाठी तुम्हाला ट्रेंड इज द फ्रेंड ही मेथड वापरायची. मग ज्या कंपन्या वेगाने वाढतायत, फॉर एक्झाम्पल केपीआयटी मागच्या 1 महिन्यामध्ये जवळपास 1.5 पट झालाय. तर मला कसं कळालं केपीआयटी 1.5 पट झाला किंवा मी 50,000चे केपीआयटी घेऊ शकलो? त्याचं रिझन काय आहे? तर मला रोज दिसतोय तो 5% वाढतोय, 5% वाढतोय, आणि मग मी त्याला ऍव्हरेज करत जातो. पहिल्या दिवशी माझ्याकडे एकच केपीआयटी होता, पण मग मी काय केलं, जेव्हा त्याचा भाव वाढला मी अजून एक खरेदी केला, अजून त्याचा भाव वाढला मी अजून एक खरेदी केला, असं करत करत मी डबल केले, 4चे 8 केले, 8चे 16 केले, 16चे 32 केले, आणि आज चांगल्या पोझिशन मध्ये मी त्याला होल्ड करू शकतो. आणि एक लेवल अशी येईल जेव्हा मला असं वाटेल की माझं प्रॉफिट इनफ आहे. हे प्रॉफिट पर्सेंटेज आपण प्रत्येकाने ठरवायचंय आणि मग आपण त्याला विकून टाकतो. तर एशियन पेंट्स तुम्ही बघताय, त्याचा आरओसी जबरदस्त आहे, मार्केट मधला टॉप आरओसी आहे 34%. त्याच्यापेक्षा जास्त आरओसी असलेल्या फक्त मोजक्या कंपन्या तुम्हाला दिसतील, नेसले किंवा एफएमसीजी सेक्टर मधल्या. आरओई 27% आहे. दरवर्षी 8% 9% यांचा सेल वाढतोय. कोविड नंतर एका वर्षात त्यांनी 53% प्रॉफिट केलंय, पण आपण बघताना 5% 5 वर्षाचं बघायला पाहिजे. आणि 5 इयर रिटर्न 165% आहे. सीएजीआर 22% आहे. हे सीएजीआर जर 20%च्या पुढे असेल तर तुम्ही असं समजा ही आपल्या हातात कंपनी नाहीये, हे सोनं आहे, हे खरं सोनं आहे, 100 नंबरी सोनं आहे. तर त्याला विकायचं नाही मग, किंवा ती कंपनी सोडून द्यायची नाही. जरी तुम्ही प्रॉफिट बुक केला तरी तुम्ही पुन्हा एंटर व्हा आणि पुन्हा एकदा ट्रेंड इज द फ्रेंड या नात्याने त्याच्यावर स्वार होऊन त्या रॅलीचा आनंद लुटला पाहिजे. बर्जर पेंट अजून एक जबरदस्त कंपनी आहे. याचा सीएजीआर बघा 30%च्या जवळपास सीएजीआर आहे. त्याच्यापेक्षा जास्त काय घेता? म्हणजे अशी कंपनी कोणती भेटेल तुम्हाला जी दरवर्षी 30% ग्रोथ देते? आता तुमच्यातले काही बिझनेसमॅन सुद्धा असतील आणि तुमचा बिझनेस दरवर्षी किती वाढतो हे तुम्हाला माहितीये. मी मागच्या वर्षी 10 लाखाचा माल विकला, ह्या वर्षी मी 12 लाखाचा विकतो. तर त्याच्यामध्ये नाका तोंडात पाणी जातं जेव्हा मार्केटमध्ये आपण आपले ग्रोथचे आकडे वाढवला जातो. तर ही कंपनी मागच्या 5 वर्षापासून कंटिन्यू 30%चा माल वाढवते. पेंट इंडस्ट्री वाढते, नवीन घरं बनतायत, आणि याच्यामध्ये खेळ असा आहे, तुमच्या पेंटच्या 3-4 कंपन्या घेऊन ठेवा. कंसाई नेरोलॅक घ्या, बर्जर घ्या, एशियन घ्या, प्रत्येकाचं ऍसेट अलोकेशन व्यवस्थित करा. एशियन जास्त घ्या कारण तो मार्केट लीडर आहे, बाकीचे थोड्या थोड्या घेऊन ठेवा. कुठलाही पेंट विकला गेला तर मला फायदा होईल. तुम्ही भारतीय एअरटेल पण घेता, तुम्ही रिलायन्स पण घेता, आणि मग उद्या वोडाफोन बंद पडेल तर कोण विनर असेल? तर मार्केटमध्ये कोणताही नवीन कस्टमर आला तरी पैसा मलाच येईल. तर अशा पद्धतीने आपण मार्केटमध्ये मोनोपोली क्रिएट करू शकतो. यांचा सेल 10% वाढतोय, यांचं प्रॉफिट एका वर्षात 70% वाढले. बघताना तुम्ही 5%चं प्रॉफिट बघा, म्हणजे तुम्हाला आणखीन जास्त फायदा होईल. HUL माझी फेवरेट कंपनी आहे, बरेच पैसे कमवून दिले यांनी लोकांना. तर आरओसी बघा, एफएमसीजी कंपन्यांची ही वैशिष्ट्य आहे, यांचा धंदा इतका जोरात होतो की यांचा आरओसी आणि आरओई असा इतका जबरदस्त असतो जो दुसऱ्या फालतू कंपन्यांमध्ये कधीच बघायला भेटणार नाही. तुम्हाला असे आरओई आरओसी दिसतील -3%, 2%, 5%, 4%, पण इथं बघा 39%चा आरओसी आणि 29%चा आरओई. तर हे आकडे खूप जबरदस्त आहेत. यांचा सेल दरवर्षी, हे काय हत्ती आहे, पण हत्ती सुद्धा इतका जबरदस्त रिटर्न देईल की आपल्याला परेशान होण्याची गरज नाहीये. तर सेल थोडा कमी पर्सेंटने वाढला तरी लार्ज कॅप कंपनी असल्यामुळे आकडे करोडोमध्ये असतात त्याचे ग्रोथचे. प्रॉफिट ग्रोथ 20% होते. दरवेळेस ते एमआरपी वाढवतात. तुम्ही बघत असाल की 5 रुपयाची वस्तू जी 15 वर्षापूर्वी होती, आज त्याची किंमत 50 रुपयापर्यंत गेली हळूहळू. साबण काय किंवा तेल काय किंवा आणखीन डोमेस्टिक आपल्या घरगुती वापराच्या ज्या वस्तू असतील, खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, तुमच्या घरामध्ये 50 प्रॉडक्ट निघतील HUL कंपनीचे जर आपण शोधत गेलो तर. तर तो आपण त्याला काढूच शकत नाही लाईफ मधून, इतकी आपल्याशी जुडलेली कंपनी आहे. सीएजीआर खूप चांगला आहे याचा सुद्धा. पिडीलाइट अजून एक सुंदर कंपनी आहे. आपण मार्केटमध्ये जातो आणि सरळ म्हणतो फेविकॉल द्या. फेविकॉलला काय म्हणतात हे आपल्याला माहितीच नाही. त्याला ग्लू म्हणायचं का डिंक म्हणायचं आपण विसरून गेलोय, कारण आपल्याला एकच माहिती आहे. जसं पेस्ट म्हणजे कोलगेट अशी एक ओळख होती एका वेळेस की कोलगेट द्या, टूथपेस्ट द्या असं म्हणायचंच नाही. पण नंतर मग पेप्सोडेंट वगैरे आले. पेप्सोडेंट HULचं आहे. तर पिडीलाइट अशीच कंपनी आहे. मार्केटमध्ये जेवढे काही चिटकवायचे पदार्थ आहेत, मग तुम्ही फर्निचर करताना फेविकॉलचा अजून एक डेरिव्हेटिव्ह आणता, SH आणता, SR आणता, किंवा अरलडाईट म्हणून एक कंपनी आहे. जे लोक कन्स्ट्रक्शन मध्ये जुडलेले असतील त्यांना माहिती आहे की अरलडाईटचं विंडो फिक्स करताना, काच फिक्स करताना अरलडाईट वापरतात. ती सुद्धा विकत घेतली पिडीलाइटने. आणि पिडीलाइट अशी कंपनी यांचा कॉम्पिटिटरच नाही, ती गुजराती माणसाने सुरू केली, पण इतकी जबरदस्त कंपनी आहे की त्याचे आकडे आपल्याला सांगतायत की 30%चा आरओसी आहे, आरओई 22%चा आहे, सीएजीआर 25%चा आहे. प्रॉफिट एका वर्षात त्यांनी 52% कमवलंय. 3, 4, 5 वर्षात सुद्धा चांगलं प्रॉफिट आहे, कन्सिस्टंटली 20%च्या पुढे.
आणि 5 वर्षात ह्या कंपनीने डबलपेक्षा जास्त रिटर्न दिले, म्हणजे जवळपास 210%. तर खूप चांगले 210% रिटर्न दिले. रिलॅक्सो फुटवेअर पण खूप चांगली कंपनी आहे. आज तुम्ही चप्पल घ्यायला जाता मार्केटमध्ये तर ह्यांचा मार्केट शेअर खूप मोठा आहे. बाटाला रिलॅक्सोनी मागे टाकलंय. एक टाइम होता बाटाची मोनोपली होती या क्षेत्रामध्ये, पण आज मार्केट कॅपिटलच्या बाबतीत रिलॅक्सो अजून मोठी झाली. तर माझा पण फेवरेट स्टॉक आहे. मला 3-4 वेळेस यांनी रिटर्न काढून दिले. आपल्या संपत्तीचा पंकोमार्ग मध्ये मी याच्यावर लेख लिहिलेला आहे, रिलॅक्सो काय कंपनी आहे, काय चीज आहे. तर यांचे पण आकडे खूप चांगले आहेत. कोविडमुळे थोडासा यांना धक्का बसला होता, बट दे आर बॅक इन बिझनेस नाऊ. त्यांचा सीएजीआर बघा 28%चा 5 वर्षापासून कन्सिस्टंट रिटर्न देत आहेत. डॉक्टर लालपॅथच्या बाजूने एक कंपनी आहे. नॉर्थ इंडियामध्ये यांचं नेटवर्क खूप जबरदस्त आहे आणि कोविड आला आणि लालपॅथची लॉटरी लागली. यांचा स्पाइक बिझनेस आहे. यांचे खूप सारे सेंटर्स आहेत गल्लीबोळामध्ये. समजा तुम्हाला ब्लड टेस्ट करायचे, थायरॉइडची टेस्ट करायची, कुठलीही टेस्ट, सर्दी, खोकला, युरिन टेस्ट, ब्लड टेस्ट, कुठल्या वेगवेगळ्या रोगांच्या चाचण्या, तर हे लोक प्रत्येक गोष्टीसाठी अवेलेबल आहेत आपल्याला आणि ते पटापट सॅम्पल्स घेतात आणि तुम्हाला घरपोच त्याचे रिझल्ट देतात, रिपोर्ट आणून देतात. तर हे खूप चांगलं मॉडेल असल्यामुळे हे वेगाने पसरतायत. त्या माणसाने, डॉक्टर लाल नावाच्या माणसाने सुरुवात केली होती आणि तुम्ही यांचे आकडे बघा जरा. प्रॉफिट ग्रोथ 102%, 5 वर्षामध्ये 314% रिटर्न्स, प्रत्येक वर्षी 15%चा सेल्स ग्रोथ होतोय आणि आरओई आरओसी सुद्धा खूप चांगला आहे. सीएजीआर 23% आहे. म्हणजे दरवर्षी कंटिन्यू मार्केट पडेल किंवा वाढेल, मार्केटमध्ये वेगवेगळ्या फेजेस येतील, कधी ते बियर फेज मध्ये जाईल, कधी ते बुल रन मध्ये येईल, पण 23%चा रिटर्न हे देतात मागच्या 5 वर्षापासून. तर ही किती चांगली गोष्ट आहे. आज जर मी डोळे बंद करून ह्या कंपन्यांमध्ये पैसे टाकले 2025 साठी, 2020-30 साठी, तर माझे पैसे वेगाने वाढतायत. तर मला चिंता करायची गरज नाही. मला रोज पोर्टफोलिओ उघडून डोकेदुखी करण्याची गरज नाही की अरे काय चालू आहे मार्केटमध्ये, माझा शेअर पडतो का काय. कारण यांचं जाळं इतकं चांगलं आहे, हजारो आउटलेट्स आहेत, गावागावामध्ये यांच्या ब्रँचेस आहेत. तर मला घाबरण्याचं काहीच कारण नाही. पुढची कंपनी मॅरिको आहे. जसं मी सांगितलं, पॅराशूट हा तुमच्या लाईफचा भाग आहे. पॅराशूटला वजा करून आपण दुसऱ्या तेलाचा विचार करू शकत नाही. तर ही पण खूप मोठी कंपनी, मार्केट कॅपिटल भक्कम आहे, शेअर एकदम चांगला क्वालिटीचा शेअर, आरओसी 44%. एफएमसीजी कंपन्यांचा जनरली आरओई आरओसी चांगलाच असतो कारण त्यांच्याकडे कॅश फ्लो भरपूर असतो. त्यांचा सेल थोडासा कमी होतोय 6%, पण ठीक आहे. म्हणजे करोडोच्या रुपयाच्या उलाढालीच्या मानाने हे चांगलंच आहे. प्रॉफिट पण चांगलं कमवत आहेत, सीएजीआर पण चांगला देत आहेत. शेअरचा रेट जसा दुसऱ्यांचा जसा वाढतोय 200-300%, त्यांचा फक्त 74%चा रिटर्न आहे 5 वर्षात. हा 5 वर्षापूर्वी मला वाटतं 216 रुपयाला होता आणि आज त्याची किंमत 340च्या आसपास असते. तर मॅरिको सुद्धा खूप चांगली कंपनी. आपण काय करतोय बेसिकली, आपण एक बुके तयार करतोय आणि ज्याच्यामध्ये आपण 15-20 कंपन्या चांगल्या चांगल्या सिलेक्ट करतोय आणि प्रत्येक कंपनीमध्ये आपण एक इक्वल अमाऊंट टाकतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि तुम्ही काय करता, 50-50 हजार रुपये 20 कंपन्यांमध्ये डिवाइड करून टाकता आणि मग तुम्ही शांत बसता. हे शांत बसणं खूप आवश्यक आहे जर तुम्ही लॉंग टर्म असाल तर. स्विंग ट्रेडिंग वाले असाल, तुम्हाला 10%, 15%, 20% इनफ असतील आणि तुम्हाला असं वाटतं की मला हा पैसा एन्जॉय करायचा आहे, भविष्यातलं कोणी बघितलं यार, आता मला एन्जॉय करायचं. अशा काही गृहिणी आहेत ज्यांना दुसरा इन्कम सोर्स नाहीये, तर त्यांच्यासाठी मग तुम्ही ते विकू शकता आणि मग तुम्ही तो प्रॉफिट एन्जॉय करून पुन्हा कॅपिटल आतमध्ये टाकू शकता. तर ही एक मेथड तुमच्यासाठी असू शकते, जेव्हा तुम्हाला ट्रेंड इज द फ्रेंड हा फॉर्म्युला वापरून चांगल्या कंपन्यांमध्ये तुम्हाला पुढे पुढे जायचंय. तर बजाज फायनान्स अशीच एक कंपनी आहे जी लोन देते. त्यांचं 9-10 वर्षामध्ये यांनी जे केलंय ते अमेझिंग आहे, म्हणजे कल्पनेपेक्षा बाहेर आहे की ज्या पद्धतीने सीएजीआर बघा 47%चा सीएजीआर, दरवर्षी ही कंपनी 50% रिटर्न देते. 1 लाखाचे 1.5 लाख होत आहेत, 1.5 लाखाचे 2,25,000 होत आहेत. तर इतक्या फास्ट तर कुठलीच कंपनी वाढली नाही भारतामध्ये. तर हे संजीव बजाजचं श्रेय आहे. त्या माणसाने 2009 मध्ये सुरू केलेली आणि आज ती कंपनी तुम्ही काही पण घ्यायला जाता, तुम्ही प्रेस घ्यायला जा किंवा बर्नर घ्यायला जा, एखादी छोटी मोठी इक्विपमेंट घ्यायला जा, तुम्हाला बजाज फायनान्स लोन देतं. आणि यांचं मॉडेल इतकं सोपं आहे, पटापट लोन अप्रूव्ह होतात, तुमचं व्याज जायला लागतं दर महिन्याला ईएमआय, देणाऱ्यालाही लोड येत नाही, घेणारा मात्र चांगला कमवून निघतो. तर कोविडमुळे यांना पण जरा फटका बसला होता, पण आता एव्हरीथिंग इज वेल आणि इथून पुढे सुद्धा भविष्य चांगलं आहे कंपनीचं. तर बजाज फायनान्स पण त्या लिस्टमध्ये येतं कॉफी कॅनच्या. इन्शुरन्स कंपन्यांना इथून पुढे चांगले दिवस येत आहेत सध्या, कारण काय की कोविड नंतर लोक खूप जागरूक झालेले आहेत इन्शुरन्स बाबतीत. आयसीआयसीआय लोंबार्ड पण अशीच कंपनी आहे, मला वाटते 2-2.5 वर्षापूर्वी याचा आयपीओ आला होता आणि तेव्हापासून यांनी खूप चांगली ग्रोथ दाखवली आहे.
तर 112% यांची ग्रोथ आहे, डबल पेक्षा जास्त पुढे गेलाय शेअर. सीएजीआर खूप चांगला आहे आणि दरवर्षी इन्शुरन्स सेक्टर खूप वेगाने वाढतोय. मग तुम्ही एचडीएफसी लाईफ घ्या, एसबीआय लाईफ घ्या किंवा आयसीआयसीआय लोंबार्ड घ्या. पण आयसीआयसीआयचं वैशिष्ट्य हे मार्केटमधलं लीडर आहे जनरल इन्शुरन्सच्या क्षेत्रातला. तर हे खूप चांगली गोष्ट आहे. पेज इंडस्ट्रीजचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की इनरवेअर्स बनवते. जॉकी हा ब्रँड आहे. आजकाल जो पण थोडासा कॉशियस युथ आहे तो जॉकीला प्रिफर करतो. म्हणजे ओल्ड एज जनरेशन नसेल घेत, पण इथून पुढचा जमाना सगळा असाच इंटरनॅशनल ब्रँड्स आहे. म्हणजे हे फक्त कपडा नाहीये, तर हे एक स्टाईल स्टेटमेंट आहे. आणि मग सबकॉन्शियसली तुम्ही ब्रँडेड वस्तू वापरता आणि त्या कोणाला दाखवण्यासाठी नसतात, पण ते एक फील गुड आणतात की मी खूप स्टँडर्ड आहे, मी खूप चांगला हे करतोय. तर त्या पद्धतीने पेज इंडस्ट्री सुद्धा चांगले भक्कम आकडे आपल्याला दाखवते. प्रॉफिट पण चांगलं आहे, 5 वर्षाची ग्रोथ चांगली आहे. मी तुम्हाला अबॉटचं उदाहरण दिलं की वेगवेगळे जे असे जीर्ण आजार आहेत ज्यांना डायरेक्ट ट्रीटमेंट नाही, मरेपर्यंत गोळ्या खाव्या लागणार, बीपीच्या असतो, डायबेटिकच्या असतील किंवा असे वेगवेगळे जे आजार आहेत की जे असे क्रॉनिक डिसीज आहेत, त्याचा गोळ्याशिवाय त्याला उपचारच नाहीये. आणि मग हे सगळ्या नाड्या अबॉटच्या हातात आहेत. दरवर्षी हा शेअर तुम्हाला 28% वाढ देतोय मागच्या 5 वर्षापासून. तर काय वाईट आहे? अशी ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. फक्त याचा ड्रॉबॅक काय की याचा तिकीट साईज मोठा आहे. अबॉटचा एक शेअर तुम्हाला 19,000 रुपयाला भेटतोय मार्केटमध्ये. तुम्ही असं करू शकता, एका वर्षी एक शेअर घ्या, 4 महिने पैसे जमा करा, 5-5 हजार एसआयपीचे, आणि 4 महिन्यात एकदा अबॉट घ्या. लोक यापासून दूर का राहतात, नेसले पासून आणि अबॉट पासून, की त्यांना ते नको वाटतं. पेज इंडस्ट्री सुद्धा खूप महाग आहे, सध्या 31,000 रुपयाचा स्टॉक आहे. आणि माझ्याकडून चूक झाली की मी पेज इंडस्ट्री सोडून दिला. ज्यावेळेस माझ्याकडे पैसे होते आणि 22-23 हजारची रेंज होती किंवा 20,000 पासून मी बघतोय त्याला 7 महिन्यापासून. आणि असं झालं की मला वाटलं हे खूप महाग आहे, याला खाली येऊ द्या, आणि तो सुटला. तो असा सुटला की आता 31-32 हजारच्या पुढे गेलाय आणि अजूनही मी त्याला काही घेऊ शकलो नाही. तर असं होतं की तुम्हाला माहिती असतं ही कंपनी चांगली आहे, पण तुम्ही आळशीपणा करता, चलबिचल होते आणि मग संधी निघून जाते. तर बाकीचे सर्व स्टॉक्स माझ्याकडे आहेत, पण त्यांनी मला एक धडा शिकवला पेज इंडस्ट्रीने की कधी कधी झटपट निर्णय घेणं सुद्धा किती आवश्यक असतं लाईफमध्ये. असं होतं की तुम्ही रिअल इस्टेटचा सौदा करायला जाता, तुम्हाला प्लॉट आवडतो, पैसे पण असतात, पण केवळ काही शंका कुशंका, विचार, टाळाटाळ किंवा प्रोकास्टिनेशन, आणि मग आपण संधी सोडून देतो आणि पुन्हा आपण हळहळ करत बसतो. सेम गोष्ट शेअर मार्केटमध्ये सुद्धा होतात. तर कधी कधी इथं जास्त विचार न करता एक स्टॉक खरेदी करण्याचा आग्रह ह्याच्यासाठीच आहे की तुम्हाला आवडला ना टाटा स्टील, घेऊन टाका, बघता येईल ना पुढचं पुढे, एक शेअर घ्यायला काय हरकत आहे 1400 रुपयाचा. तर ह्या पद्धतीने आपला अप्रोच जर असेल तर आपल्याला फायदाच होतो. नेसले मी तुम्हाला उदाहरण दिलं, खूप चांगली कंपनी आहे, आकडे खूप चांगले आहेत आणि याच्यात लावलेले पैसे कधी वाया जाणार नाही. 150 वर्षापूर्वी स्वित्झर्लंडमध्ये या कंपनीचा जन्म झाला होता आणि यांनीच कॅडबरीच्या अगोदर यांनी चॉकलेट आणलं होतं मार्केटमध्ये. आणि ज्या पद्धतीने यांचा जगभर प्रेझेन्स आहे, तुम्ही आफ्रिकेत जा, अमेरिकेत जा, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सगळीकडे नेसलेच्या कंपन्या आहेत. आणि भारतात जी चालते ती नेसले इंडिया. आणि यांचे प्रॉडक्ट्स इतके जबरदस्त आहेत, सगळंच खूप चांगल्या क्वालिटीचं, दर्जाशी हे कॉम्प्रोमाइज करत नाहीत. आणि या युरोपियन कंपन्याची खासियत काय, यांचं ब्रँडिंग खूप जबरदस्त असतं, यांचा व्हॅल्यू खरी ब्रँडचीच आहे, म्हणून यांचं प्रॉफिट खूप चांगलं असतं. म्हणजे भारतातले रिसोर्सेस वापरतात, इथला कच्चा माल, इथलं मनुष्यबळ, ब्रँड नेसलेचा, स्टिकर नेसलेचं, आणि ग्राहकांना तोच माल दुप्पट दराने विकतात, 1.5 दराने विकतात, मूळ लागत जी असते त्याच्या. त्यामुळे मग ह्या कंपन्या नफा कमवणार. आता ह्या कंपन्यांचा फायदा करायचा असेल तर एकमेव मार्ग आपल्या हातात आहे, ते म्हणजे यांचे शेअर्स विकत घेणं. तर नेसलेचा शेअर तुम्ही घेऊ शकता. मला वाटतं ही एक लास्टची कंपनी आहे एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स. तर ही सुद्धा खूप चांगल्या वेगाने प्रगती करते. तुम्ही बघत असाल तुमच्या आजूबाजूला जे इन्शुरन्स एजंट असतील ते तुम्हाला फोर्स करतात इन्शुरन्स घेण्यासाठी. तर आजकाल मॅक्स लाईफ, एचडीएफसी लाईफ किंवा प्रायव्हेट सेक्टर मधल्या कंपन्या एलआयसीला ओव्हरकम करायचा प्रयत्न करतात. दूरपर्यंत कॉम्पिटिशन नाहीये, पण वेगाने वाढतायत. एसबीआय लाईफ काय, तुम्ही जेव्हा बँकेत जाता तर तुम्हाला तिथला एजंट तेच सांगतो की सर आमचा इन्शुरन्स घ्या, आणि तो डोकं खातो आपलं. तर त्याचं कारण हे आहे की इन्शुरन्स ही चैनीची गोष्ट नाहीये, ती गरज झाली आहे माणसाची. मी मेलो तर काय, माझ्या फॅमिलीला काय, त्यांचं कवच सगळं ओपन होईल, आणि मग मी वर्षाला 50,000 1 लाख द्यायला मागे पुढे बघत नाही. आणि हे असं आहे की 1 लाखातले 20,000 कंपनीकडे जातात, सरळ 20-25 हजार. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्या खूप चांगला पैसा कमवतात. तो जो तुमचा इन्शुरन्सचा हप्ता आहे तो जर आपल्याला भरून काढायचा असेल तर तुम्ही इन्शुरन्स कंपन्याचे शेअर्स विकत घ्या आणि तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. तर जर समजा ह्या 15 कंपन्यांमध्ये 5 वर्षापूर्वी तुम्ही पैसे टाकले असते, पूर्ण 15 कंपन्यांचं हे पॅलेट आपण बनवलं आणि त्याच्यामध्ये आपण पैसे टाकले असते, तर प्रत्येक वर्षी 26% रिटर्न तुम्हाला मिळाले असते.
जर 5 वर्षापूर्वी हे होऊ शकतं, तर मग इथून पुढे 5 वर्ष का होणार नाही? कारण हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. त्या कंपन्यांना एकदम वजा करता येणार नाही. त्या कंपन्या पळतायत कारण यांचं काहीतरी आहे जे यांना पुढे नेत आहे. परत तेच ट्रेंड इज द फ्रेंड, ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला माहिती नाहीये, जी पुढे जाते, आणि पुढे जाणाऱ्या गोष्टींना मी जर स्वार झालो तर मला इथून पुढच्या 5 वर्षात सुद्धा चांगला सीएजीआर मिळेल. तर हा कॉन्फिडन्स आपण दाखवला पाहिजे. त्या 15 कंपन्यांमधले काही स्टॉक्स तुमच्याकडे नसतील तर एक एक स्टॉक खरेदी करण्याचा प्रयत्न करा. मार्केट कितीही वाढू द्या, हरकत नाही. एखादा शेअर 3,000 4,000ला पोहोचलाय, तो 40 रुपयाला येणार नाही. तो असा फालतू मॅनिप्युलेट केलेला स्टॉक खाली येईल. पण जी कंपनी इतके दमदार आकडे दाखवते, नफा दाखवते, विक्री दाखवते, मी तुम्हाला उदाहरण दिलं भल्लाल देव आणि बाहुबली. भल्लाल देव जो रथ आहे, की तो जो समजा चाक आहे जो कापतोय, तो विक्री आणि खरेदीचा किंवा नफ्याचा चाक आहे. आणि दुसरा म्हणजे तो जो बाण दाखवलेला आहे तो ट्रेंडचा बाण आहे. ह्या 15 स्टॉक्स मधले जे स्टॉक्स तुम्हाला कन्सिस्टंट रिटर्न देतील, इथून पुढे 1 महिन्यात लालपाट लॅब 4,000चा 4,500 झाला, अजून एक घेऊन टाका पैसे असतील तर. इथून पुढे HUL 2300 रुपयाचा 2700 गेला, अजून एक घेऊन टाका, विकू नका. तर ह्या पद्धतीने जर आपण पुढे गेलो, वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये ऍव्हरेज करा. ज्या कंपन्या पडतायत किंवा जागच्या जागी स्थिर आहेत अशा कंपन्यांना निग्लेक्ट करा, त्यांना एंटरटेन करू नका. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं, जो परफॉर्म करतोय त्याला रिवॉर्ड द्या. वर्गामध्ये 100 विद्यार्थी आहेत, जो पहिला आला त्याला बक्षीस द्या. KPITने मला परफॉर्म करून दाखवलं, माझे पैसे द्विपट झाले, म्हणून मी अजून KPIT ऍड केला. तर अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर आपल्याला धोका होणार नाही. कारण कंपनी अचानक वेगाने खाली येत नाही. जेव्हा कंपनी 20% ग्रोथ दाखवते आणि तुम्ही त्याच्यात ऍडिशन करता, एका दिवसात तरी 20% मार्केट पडत नाही, काही अशा अघटित घटना घडल्याशिवाय. तर त्यामुळे ह्या दोन गोष्टींना जर मिक्सचर केला, ट्रेंड इज द फ्रेंड आणि फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी, कॉफी कॅनचा प्रिन्सिपल वापरून, तर मग आपल्याला हे मार्केट कधीच निराश करणार नाही. तर एक छोटंसं कंपॅरिझन मी तुमच्यासाठी काढलेलं, की जर समजा मागच्या 20 वर्षामध्ये पहिला कॉलम जर तुम्ही बघत असाल तर मागच्या 20 वर्षामध्ये सेन्सेक्सनी फक्त 12% रिटर्न दिले सीएजीआर 1999 पासून 2019 पर्यंत. पण एशियन पेंट, HDFC बँक, पिडिलाइट, मॅरिको किंवा रिलॅक्सो 5 पैकी कुठल्याही कंपनीत तुम्ही पैसे लावले असते तर तुमचे पैसे 28, 29, 27, 20 किंवा 38, तर मार्केटला तुम्ही बीट केलंय. तर हे खूप चांगली गोष्ट आहे की सेन्सेक्स आणि निफ्टीचे इंडेक्स फंड घेण्यापेक्षा मी अजिबात डोकं न लावता चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये बिंदास डोळे बंद करून जर पैसे गुंतवले तर मला घाबरायचं कारण नाही. मार्केटला बीट करू शकतो मी. आणि म्हणून माझा आग्रह असतो, तुम्ही नंबर ऑफ स्टॉक वाढवले पाहिजे. 2, 4, 5 कंपन्यांमध्ये लिमिटेड न राहता तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही व्यापक करा. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, हा जो काही पोर्टफोलिओ आहे हा क्रॉस सेक्शन आहे. याच्यामध्ये एक फार्मा कंपनी आहे, एक पेंटची कंपनी आहे, एक FMCG ची कंपनी आहे. तर एक सेक्टरवर आपल्याला डिपेंड नाही राहायचं. कारण असं होतं, एक सेक्टर 5-5 वर्ष झोपतो. फार्मा सेक्टर मागचे 5 वर्ष परफॉर्म नाही केला, किंवा शुगर सेक्टर फक्त 10 वर्षालाच परफॉर्म करतो. मेटल सेक्टर मधली तेजी मंदी 7-7 वर्ष चालते. तर आपल्याला काय करायचंय, मार्केट मधल्या क्रॉस सेक्शन घ्यायचे. सर्वच कंपन्या मार्केट लीडर आपण घ्यायचे, त्यामुळे धोका होणार नाही. एक कंपनी एक सेक्टर नाही परफॉर्म करेल तर दुसरा करेल, तर त्यामुळे आपण सेफ राहू. तसंच अजून एक इंटरेस्टिंग कंपॅरिझन तुम्हाला दिसेल की 20 वर्षामध्ये 14 वर्ष सेन्सेक्सनी कंटिन्यू पॉझिटिव्ह रिटर्न दिले. पण आता त्याच्या अगेन्स्ट एशियननी 18 वर्ष, HDFCनी 17 किंवा 16, पुढच्या 3 कंपन्यांनी 16 वर्ष, म्हणजे ह्याच्यात सुद्धा त्यांनी बीट केलंय मार्केटला. आणि आणखीन एक कंपॅरिझन बघा, इंटरेस्टिंग 4 नंबरचा पॉइंट, की ज्या वेळेस मार्केटने निगेटिव्ह रिटर्न दिले, जेव्हा सेन्सेक्स पॉझिटिव्ह होता, तर फक्त 2 कंपन्या तुम्हाला दिसतील, 2 वेळेस आणि 1 वेळेस मॅरिको आणि रिलॅक्सोनी निगेटिव्ह रिटर्न दिले. बाकी कुणीही निगेटिव्ह रिटर्न दिलेले नाहीयेत. पण जेव्हा सेन्सेक्स निगेटिव्ह होता तेव्हा एशियन पेंट्स 4 वर्ष, HDFC 3 वर्ष, पिडिलाइट 2 वर्ष, मॅरिको 4 आणि रिलॅक्सो 3, तर हे कंपन्या पॉझिटिव्हच देत होत्या. तर ही एक किती चांगली गोष्ट आहे. मार्केट ओव्हरऑल 2013 मध्ये मायनस मध्ये गेलेलं, 2011 मध्ये ते झोपलं होतं, किंवा 2009च्या मंदीमध्ये ते मायनस गेलं होतं. तेव्हा सुद्धा तेवढ्या वाईट काळात ह्या प्रॉडक्टची डिमांड कमी झाली नाही. तर ही किती चांगली गोष्ट आहे. बाकीच्या ज्या कंपन्या मी तुम्हाला सांगितलं त्या रिसेंट मध्ये आलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा कंपॅरिझन इथं होत नाही. लालपाट लॅब किंवा HDFC लाईफ, ICICI इन्शुरन्स, हे सर्व 3-4 वर्षाखालच्या कंपन्या आहेत. तर त्याचा 20 वर्षाचा ग्राफ आता आपल्याकडे नाहीये, पण आपण एक अंदाज काढू शकतो की कंपन्या किती चांगल्या आहेत. तर हे कंपॅरिझन तुमच्यासाठी कामाला येईल असं मला वाटतं. तर आय होप आजचं तुमचं हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल, तुमचा विश्वास भक्कम झाला असेल. तुम्हाला जे डाऊट असतात की खरंच ह्या मेथड्स काम करतात का, माझे पैसे सुरक्षित आहेत का मार्केटमध्ये, आणि
तुम्हाला असं वाटतं की ह्या मेथडनी मला सुखाची झोप येईल का? मी माझी कष्टाची कमाई मार्केटमध्ये टाकतोय तर किती योग्य आहे?